नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सिद्धांतांसाठी दृष्टांतबोध हे सदर आपण मागील कित्येक महिन्यांच्या पासनं चालवतो आहोत. या सदरामध्ये आज मी सिद्धांतांसाठी 2 दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवणार आहे. सिद्धांत असा आहे की तुमच्या मनात जसा भाव तसा तुम्हाला देव, किंवा जैसी करणी वैसी भरणी, किंवा भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलेलं आहे, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, यह है गीता का ज्ञान. तुम्ही इतरांना फसवण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्याच पद्धतीनं पुढचा देखील माणूस तुम्हाला फसवू शकतो. आणि म्हणून आपण आपल्या अंतःकरणामध्ये कसा भाव ठेवतो त्यानुसारच तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठीच मी 2 दृष्टांत या ठिकाणी आपल्यासमोर ठेवणार आहे. असं सांगतात की एक माणूस स्वतःला फारच चतुर समजत असायचा. दृष्टांत पहिला सांगतोय मी आपल्याला. एक माणूस स्वतःला खूपच चतुर समजायचा आणि असाच एके दिवशी तो बसमध्ये बसला आणि बसमधनं प्रवास करत असताना त्याला एक मुलगा पेपर विकताना दिसला. पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या. त्या माणसाला वाटलं की चला, पोरग स्वर्ग दिसतंय, याला फसवावं आणि याच्याकडनं पेपर खरेदी करावा. हा भाव अंतःकरणामध्ये ठेवून त्या माणसानं त्या पेपरवाल्याला आवाज दिला, अरे इकडे. केवढ्याला दिला पेपर? तो म्हणाला 70 पैशाला आहे. केवढ्याला दिला पेपर? तो म्हणाला 70 पैशाला आहे. या माणसाने विचार केला, आपल्याकडे 50 पैसे खोटे आहेत, ते खोटे 50 पैसे आणि खरे 20 पैसे असे दोन्ही मिळून 70 पैसे द्यावेत आणि याच्याकडनं याला फसवून पेपर विकत घ्यावा. आणि म्हणून त्याने त्या मुलाला आवाज दिला, इकडे. तो खिडकीच्या खाली उभा आहे बसच्या. हा माणूस बसमध्ये बसलेला आहे आणि त्याने खिडकीतनंच त्या मुलाला हे धर 70 पैसे म्हणून 70 पैसे दिले आणि त्याच्याकडनं पेपर घेतला. आणि जशी ही बस सुरू झाली तसा तो जोरजोरानं हसायला लागला. बाजूच्या लोकांना वाटलं की पेपर हातामध्ये घेऊन हा माणूस का हसत असावा. आणि म्हणून बाजूच्या माणसांनी विचारलं, बाबा त्या मुलाला तुम्ही पैसे दिले, त्यानं पेपर तुम्हाला दिला आणि पेपर घेतल्याच्या नंतर तुम्ही का हसता आहात? त्यावेळेला तो म्हणाला, त्या मुलाला मी कसं मूर्ख बनवलं. मी कसं मूर्ख बनवलं त्या मुलाला. म्हणले काय झालं? अहो पेपर त्याने केवढ्याला दिला? म्हणले 70 पैशाला दिला. मी किती पैसे दिले? तुम्ही 70 पैसे दिले. मग याच्यात त्याला मूर्ख बनवण्याचं किंवा त्याला फसवण्याचं काय कारण? त्यावेळेला तो म्हणाला की त्या लेकराला मी 50 पैसे खोटे दिले आणि 20 पैसे खरे दिले. कसं त्या लेकराला मूर्ख बनवलं. आणि म्हणून हा जोरजोरानं हसायला लागला. त्याला एक वेगळाच आसुरी आनंद मिळतोय. परंतु हा आनंद काही जास्त काळ टिकला नाही. थोडा वेळ तो पुढे गेल्याच्या नंतर आपल्या कपाळावर हात मारून घेऊन पुन्हा जोरजोरानं हसायला लागला. पुन्हा जोरजोरानं हसायला लागला. त्यावेळेला आता शेजारच्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला की आता हा दुसऱ्यांदा का हसत असावा. आणि म्हणून शेजारच्या माणसांनी त्याला विचारलं, बाबा आता दुसऱ्यांदा का हसतोयस? काय झालं असा हसायला? त्यावेळेला तो म्हणाला की काय सांगावं, ते पोरग मी गुरु आणि त्यानं मला महागुरु निघालं. म्हणाले कसं काय? अहो म्हणाले, त्यानं हा जो पेपर दिलाय हा पेपर कालचा दिलाय. हा पेपर कधीचा दिलाय? कालचा दिलाय. मी त्याला 50 पैशाला फसवलं, पण त्यानं तर मला 70ला 70 पैशाला फसवलं, कारण त्यानं पेपर कालचा दिला. आणि म्हणून मला आता हसू येतंय. यातनं दृष्टांतातनं आपल्याला काय घेता येतं की जेव्हा तुम्ही इतरांप्रती अशा प्रकारचा भाव ठेवता, इतरांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला देखील वेड्यात निघावं लागतं. म्हणून जैसी करणी करेगा किंवा जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, जैसी करणी वैसी भरणी जे म्हटलं जातं ते या दृष्टांतातनं आपण लक्षात घेतलं पाहिजे.
म्हणून इतरांना फसवण्याचा, इतरांना लबाड बोलून कुठेतरी अडकविण्याचा प्रयत्न आपण करायचा नाही. तसं जर केलं तर आपणच त्याच्यामध्ये अडकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. हे यातनं मला आपल्याला स्पष्टपणे या सिद्धांताला स्पष्ट करण्यासाठी या दृष्टांतातनं सांगायचं आहे. हा एक पहिला दृष्टांत आपण या सिद्धांतांसाठी पाहिला. आता मी दुसरा दृष्टांत अशाच या सिद्धांताला स्पष्ट करण्यासाठी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. दृष्टांत कशा पद्धतीचा आहे की एका गावामध्ये एक वरजाग्या माणूस होता. वरजाग्या म्हणजे काय? कुणाच्याही घरी जायचं आणि जेवायला बसलं की तिथं जाऊन जेवायला या म्हणलं की जाऊन जेवण करायचं. म्हणजे वरवरच लोकांच्याकडे फुकट जगणारा, ज्याला वरजाग्या असं म्हटलं गेलेलं आहे. आणि अशी माणसं ही सतत शोधच घेत असतात की आता आज आपल्याला कुठं मिळेल, उद्या आपल्याला कुठं मिळेल. हे व्यसन करणारी लोक अशीच असतात. कधी ह्याची तंबाखू घे, कधी त्याच्याकडनं घे, कधी ह्याच्याकडनं घे. किंवा व्यसन करणारा मग तो दारूवाला जरी असला तरी त्याची सतत अशीच इच्छा असते की आपल्याला कुठेतरी मिळालं पाहिजे, मुफ्तमध्ये मिळालं पाहिजे. हा वरजाग्या असा होता की दररोज एक घर शोधायचा. तिथं नेमके माणसं जेवायला बसलं की जसं कुत्रं एखादं जेवताना दरवाज्यात येऊन उभा टाकतं तसं येऊन उभा टाकायचं. त्या माणसाला म्हणलं या जेवायला की लगेच जाऊन जेवायला बसायचा. असा हा वरजाग्या होता. तो एके दिवशी एका गुरुजीच्या घरी गेला. गुरुजी जेवायला बसले होते. गुरुजीला जेवताना त्यानं बघितलं आणि दरवाज्यात जाऊन उभा राहिला. गुरुजीने लगेच त्याला आवाज दिला, या राम राम, बसा जेवायला. तो लगेच मटकन जेवायला बसला. आता वाटलं ठीक आहे गुरुजींना की बाबा आलाय तर आपण जेवतोय तर त्याला जेवायला वाढलं पाहिजे. मास्तरीनबाईने देखील त्याला जेवायला वाढलं. तो जेवून गेला. त्याला त्या घरच्या जेवणाची टेस्ट एवढी चांगली वाटली की पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला माहित होतं गुरुजी किती वाजता जेवायला बसतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला तो आला. पुन्हा त्यानं गुरुजीला प्रश्न केला की राम राम, नमस्कार गुरुजी. गुरुजी मला, अरे नमस्कार, केव्हा आलात? म्हणलं आताच आलो, या जेवायला. लगेच म्हणला वाढा की. दुसरा दिवस तसाच, तिसरा दिवस तसाच. 8 दिवस झाले. गुरुजी जेवायला बसला की त्यानं दरवाज्यात यावं आणि गुरुजींना नमस्कार करावा आणि गुरुजीने या जेवायला म्हटलं की त्यानं जेवायला बसावं. आता शेवटी कोणी जरी असला माणूस तरी त्या गुरुजीला जरी कंटाळा नाही आला तर त्याच्या पत्नीला तरी कंटाळा येणं साहजिक आहे ना. दररोज कुठवर नात्याचा ना गोत्याचा ना कुठलंच काही नाही आहे. असा फिरस्ती माणूस, त्याला दररोज किती दिवस आपण जीव घालणार. आणि म्हणून एके दिवशी गुरुजी आणि गुरुजीच्या पत्नीने विचार केला की हा वरजाग्या आपला काही पिछा सोडायला तयार नाही आहे, याचा काहीतरी आपण बंदोबस्त केला पाहिजे. गुरुजी तसे हुशारच होते. गुरुजी म्हणाले असं करूया, आज तो जेवायला आला, त्याला नमस्कार केला की मी नमस्कार करेन, त्याला जेवायला ये म्हणेल, तो नेहमीप्रमाणे येईल, जेवायला बसेल. मी पहिला घास तू आमटी आणि ते वाढलीस की घेईन आणि घेतल्याच्या नंतर म्हणेन होय ग, या आमटीमध्ये मीठच नाही आहे. मग तू काहीतरी उलट बोलशील. मी म्हणेन तुला कळत नाही का कशी भाजी करतात, अशी करतात का आमटी, बिना मिठाची आमटी खातात का, तुला दाखवतो म्हणून राग राग मी ताटावरून उठून मध्ये येईन आणि मधल्या खोलीमध्ये एका काठीनं गादीवर खपाखप मारेन आणि उगीच रागावल्यासारखा आवाज करेन. हे आपलं भांडण बघितलं की हा वरजाग्या जो दररोज येतोय, अरे बापरे ह्यांची भांडणं लागलेत समजून तो तिथून निघून जाईल आणि पुन्हा काही आपल्या घरी येणार नाहीये. अशी प्लॅनिंग हे गुरुजी आणि त्यांची पत्नी करतात. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी हा वरजाग्या गुरुजी जेवायला बसले की दत्त म्हणून दरवाज्यामध्ये येऊन उभा टाकतो. त्याला बघितल्याबरोबर गुरुजी त्याच्याकडे बघतात, मनातले मनात हसतात. गुरुजीला हा वरजाग्या म्हणतो नमस्कार गुरुजी. गुरुजी म्हणतात नमस्कार, या जेवायला. तो म्हणतो आलोच आणि लगेच जेवायला बसतो. मास्तरीन म्हणजे गुरुजींची पत्नी गुरुजींनाही जेवायला वाढते आणि त्या वरजाग्यालाही जेवायला वाढते. पहिला घास आता गुरुजी घेणार किंवा घेतलाही समजा, एक घास खाल्ला की गुरुजी म्हणतात होय का, असली आमटी करतात का, याच्यामध्ये मिठाचा अजिबात एक खडा सुद्धा नाही आहे, एक कण सुद्धा नाही आहे, असली भाजी करतात. आणि मग मास्तरीन म्हणते काहीतरी उलट बोलते समजा आणि मग गुरुजी रागा उठतात.
तुला दाखवावं लागेल म्हणतात आणि मध्ये जातात. रागारागामध्ये जाऊन तिथं बाजूला एक काठी ठेवलेली असते. ती काठी गादीवर खप 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 किंवा नंदन वाजवतात आणि असं भासवतात की गुरुजी काठीनं आपल्या पत्नीला मारतायत. हे चित्र खरोखरच त्याला खरं वाटतं त्या वरजग्याला आणि तो जेवणावरच्या ताटावरून उठतो आणि नको रे बापा म्हणून बाहेर जातो. गुरुजी हळूच वाकून बघतात तर हे ताटावरून उठून गेलेलं दिसतं. गुरुजी मनातले मनात हसतात, बायकोलाही खुणवतात, बरं झालं बघ आपला प्लॅन कसा सक्सेस झाला, ते गेलं म्हणले उठून. आणि मग दोघंही बाहेर येतात. गुरुजी पुन्हा ताटावर जेवायला बसलेले आहेत. मास्तरीनबाई त्यांना वाढते आणि गुरुजी म्हणतात, मी कसं केलं उगाच तुला मारल्यासारखं. ती गुरुजींबाई म्हणते, मी कसं उगाच केलं नाटक रडल्यासारखं. गुरुजी म्हणतात, मी कसं नाटक केलं तुला मारल्यासारखं. गुरुजींबाई म्हणते, मी कसं नाटक केलं रडल्यासारखं. आणि या दोघांचं बोलणं ऐकून तिथंच दरवाजात लपून बसलेला हा वरजघ्या म्हणतो, मी कसं नाटक केलं उगाच बाहेर गेल्यासारखं. मी कसं नाटक केलं उगाच बाहेर गेल्यासारखं म्हणतो आणि पुन्हा येऊन ताटावर बसतो आणि शेवटी मग त्या वरजग्याला यांना खाऊ घालावं लागतं. आणि इथे हा दृष्टांत संपतो. या दृष्टांतामध्ये काय सांगितलेलं आहे? दृष्टांतामध्ये गुरुजी त्याला बनवण्याचा प्रयत्न करतात तर तो त्यांना महागुरु निघतो. गुरुवर महागुरु हा कोण निघालेला आहे? वरजग्या निघालेला आहे. पहिल्या दृष्टांतामध्ये देखील मी आपल्याला सांगितलं की तिथे सुद्धा काय झालंय तर त्या ठिकाणी सुद्धा गुरुवर महागुरु झाल्याचं मी पहिल्या दृष्टांतामध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलं होतं पहिल्या याच्यामध्ये की तो पेपर 70 पैशापैकी 50 पैसे तो खोटे देतो आणि 20 पैकी पैसे खरे देतो. हा स्वतःला शहाणा समजतो, गुरु समजतो, पण हा मुलगा त्याला काय करतो, कालचाच पेपर देऊन महागुरु निघतो. म्हणजे याच्या मनामध्ये खोट असल्यामुळं त्या खोटीला दुप्पट खोट पुढच्याकडनं त्याला प्राप्त होते. तसंच इथं गुरुजी या ठिकाणी त्या वरजग्याला बनवण्याचा प्रयत्न करतात, परंतु वरजग्या यांनाही महागुरु निघतो. या दोन्ही दृष्टांतातनं हा सिद्धांत आपण लक्षात घ्यायचा की आपण इतरांना फसवण्यासाठी स्वतःची जर बुद्धी वापरली आणि मी कसं इतरांना फसवतोय असा जर भ्रम करून घेत असाल तर तो चुकीचा आहे. कारण आपल्यापेक्षा देखील महागुरु या समाजव्यवस्थेमध्ये आहेत. त्यामुळं आपण जे वर्तन ठेवायचंय, आपलं वागणं ठेवायचं ते सरळ ठेवा, स्वच्छ ठेवा, सत्य ठेवा. म्हणजे पुढून देखील आपल्याशी सत्य आणि सरळच प्रकारचा व्यवहार होईल. अन्यथा जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, जैसा भाव तैसा देव असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून जैसा भाव तसा देव यावरचे दृष्टांत म्हणून आपल्याला हे दोन दृष्टांत देता येऊ शकतात. किंवा जैसी करणी वैसी भरणी याबद्दल बोलत असताना देखील आपल्याला हे दृष्टांत कामी येऊ शकतात. आणि म्हणून या सिद्धांताचं विश्लेषण या दृष्टांताच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. मला खात्री आहे की असे दृष्टांत आपल्याला नेहमी श्रवण करून आवडत असावेत आणि ते आपल्या वक्तव्यामध्ये, आपल्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये कामाला येत असावेत. ते आपल्या कामी यावेत किंवा आपल्या लहान मुलांना अशा काही गोष्टी सांगता याव्यात, याच शुद्ध हेतूनं हे सदर मी सुरू केलेलं आहे. या सदराला भरभरून प्रतिसाद आपण देत आहात. असाच प्रतिसाद पुढे देखील द्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून सिद्धांतांसाठी दृष्टांतबोध या सदराखालच्या आजच्या भागाला या ठिकाणी इथेच मी पूर्णविराम देतो. नमस्कार.